काठावर बहुमत असलेल्या सांगली महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून तेथे काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी म्हटले। मागे एकदा महापालिकेत भाजपची सत्ता उलथवून टाकत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आणली होती, तसाच प्रयत्न आताही करू असं खासदार विशाल पाटील म्हणाले। कासेगावमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या सत्कार सोहळ्यात खासदार विशाल पाटील बोलत होते। सांगली महापालिका निवडणुकीत थोडक्या मतात आपले उमेदवार पडले नाही तर महापालिकेवर त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा लागला असता, पण अजूनही वेळ गेलेली नसून अजूनही सांगली महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे असे विशाल पाटील म्हणाले। त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेवर एकत्र येत सत्ता स्थापन केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सांगली महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून तिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न असणार असं दिसतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित दलितांसाठी मानवतेचा लढा दिला। देशभरात त्यांचे पुतळे उभे आहेत। ते पुतळे प्रेरणा आणि ऊर्जा देतात, पण त्यांना पुतळ्यात शोधण्यापेक्षा त्यांचे विचार घेण्याचा प्रयत्न करा। अंधभक्त होण्यापेक्षा विचाराचे भक्त व्हावे असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले। सांगलीतील एसटी स्टँड परिसरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। याचे लोकार्पण डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार संजय बनसोडे प्रमुख पाहुणे होते। कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, माजी खासदार संजय काका पाटील, उपमहापौर गजानन मगदुम, स्थायी समितीचे सभापती अतुल माने, पृथ्वीराज पाटील, शेखर इनामदार, जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा स्नेहल सावंत आदी जण उपस्थित होते। शहरातील बस स्थानकाच्या बाहेर भीमांगण परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारलाय। आज या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली। डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या लेझर शोने भीम अनुया यांची मने जिंकली। भीमराव आंबेडकर पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य मोठं होतं। देशभरात त्यांचे पुतळा उभा राहिले, त्याची गणना केली तर वर्ल्ड रेकॉर्ड बनेल। सांगलीत देखील पुतळा उभा राहिला। हा पुतळा बाबासाहेबांचे विचार, ऊर्जा आणि प्रेरणा देईल। याच विचारावर आता पिढी चालेल। देश नव्हे तर जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचले आहेत। बोअर खुदाईचं काम करणाऱ्या परप्रांतीय युवकाचा किरकोळ वादावादीतून खानापूर तालुक्यातील कारवे येथे निर्घुण खून झालाय। विजय माणिकचंद पानसे असं खून झालेल्या युवकाचं नाव असून या खून प्रकरणी रोहन यशवंत धाडसे चौहान यास विटा पोलिसांनी अटक केली आहे। भर दिवसा युवकाचा निर्घुण खून झाल्याने विटा शहरासह खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील सुनालोमा बुरडोना येथील रहिवासी असलेले विजय पानसे आणि रोशन चौहान हे दोन युवक बोअर मशीन गाडी मालक जयवंत नारायण देशमुख यांच्या गाडीवर कामगार म्हणून काम करतात। विजय पानसे आणि रोशन चौहान या दोघांमध्ये आज सोमवारी दुपारी किरकोळ कारणावरून वादावादी झाली। या वादातून रोशन चौहान यांनी धारदार चाकूने विजय पानसे याच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात विजय पानसे हा जागीच ठार झाला। या खळबळजनक खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी रोशन चौहान याला ताब्यात घेऊन खुनाचा तपास सुरू केलाय। याबाबत विटा पोलिसात बोअर मशीन गाडी मालक जयवंत नारायण देशमुख यांनी फिर्याद दिली आहे। कासेगावमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीच्या सत्कार सोहळ्यामध्ये सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये जेवणाच्या आमंत्रणावरून एकमेकांमध्ये टोलेबाजी रंगली। खासदार विशाल पाटील म्हणाले की जयंत पाटील यांनी कधी जेवायला बोलवलं नाही, इतक्या वर्षांनी जेवायला बोलावलं, पण आता तुम्ही निमंत्रण दिलं तर तुमचं कसं जेवण असते हे पाहण्यासाठी मी आलो आणि जेवणापायी भाषण करण्याची वेळ माझ्यावर आली असं गमतीत विशाल पाटील यांनी म्हटलं। आमदार विश्वजित कदम म्हणाले, आता तुम्ही जेवण दिलं, पुढची जेवणं देण्याची वेळ आमची। तुम्ही किती बोकड कापली माहीत नाही, पण आम्ही किती बोकड कापली याचे फोटो काढून पाठवू असं म्हणत सर्वांनी आमच्या जेवणाच्या कार्यक्रमाला यावं असं आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं। विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या या जेवणाच्या विधानावरून जयंत पाटील यांनी हे जेवण दुसऱ्याने दिले, हे जेवण माझं नाही, पण माझं जेवण मी नक्की देईन असं जयंत पाटील यांनी म्हणत आपणही जेवण देऊ असं खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांना टोला लगावला। सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली असून जिल्ह्यातील कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचले। दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा अधिक तीव्र जाणवत आहे। हवामान पूर्णपणे कोरडं राहणार असून पुढील संपूर्ण आठवडाभर पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितलं आहे।
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे कामगारांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत शेतकरी, शेतमजूर तसेच बांधकाम कामगार शक्यतो बाहेर पडणं टाळावं असं आवाहन करण्यात आले. कडक उन्हात शेतीची कामे करावी लागल्यास कापड वापरावं, पुरेसं पाणी पिणं, डोक्यावर टोपी, फेटा किंवा ओलं ताक, लिंबू पाणी यांसारखे द्रव्य पदार्थ घेणं आणि वारंवार सावलीत विश्रांती घेणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलंय. शहरात सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागतोय. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजल्याच्या सुमारास उन्हाच्या तीव्रतेने शहरातील रस्ते ओस पडत असल्याचं चित्र आहे. उन्हाच्या चटक्याने अंगाची लाही लाही होत असल्याने शीतपेयांना मागणी वाढली आहे. शहरातील प्रत्येक परिसरात शीतपेयांचे गाडे वाढले. त्याचबरोबर रसाळ फळांना देखील मागणी वाढली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा कडाका वाढल्याने पुढील 2 महिने काय होईल या चिंतेत आता सांगलीकर आहेत. केंद्र सरकारच्या बँकिंग नियमन कायदा 1949 BR ॲक्टमधील नवीन तरतुदीनुसार सलग 10 वर्ष संचालक पदावर असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 8 संचालकांना तात्काळ अपात्र ठरवावे, अन्यथा या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल करण्याची कायदेशीर नोटीस स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली आहे. फराटे यांच्या वतीने ॲडव्होकेट ओंकार वांगीकर यांनी RBI, नाबार्ड, सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँकेचे CEO तसेच संबंधित 8 संचालक यांना दावापूर्व कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटिसीत म्हटलंय, केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार बँकिंग कायदे अधिनियम अंमलात येण्याची तारीख 1 ऑगस्ट 2025 आहे. बँकिंग नियमन अधिनियम 1949च्या कलम 56 सह वाचन केलेल्या कलम 10A, 2A, 1 नुसार सहकारी बँकेचा कोणताही संचालक ज्याने 1 ऑगस्ट 2025 रोजी किंवा त्यानंतर 10 वर्षाचा सलग कार्यकाळ पूर्ण केलाय तो पदावर राहण्यास अपात्र आहे. यावर राज्याच्या सहकार विभागाने RBIकडे स्पष्टीकरण मागवलं होतं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 1 ऑगस्ट 2025 रोजी 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना अपात्र ठरवून पदावरून दूर केलेले नाहीत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून स्पष्ट सूचना नसल्याने कार्यवाही केली नसल्याचं सांगितलं जाते. कायद्यातील तरतूद, RBIची अधिसूचना, त्यानंतर RBIने दिलेले मत पाहता संबंधित संचालकांना तात्काळ अपात्र ठरवून पदावरून दूर करणं आवश्यक आहे. मात्र यासाठी सहकार विभागातील अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या टाळत आहेत. त्यामुळे सदरची कायदेशीर नोटीस बजावण्यात येत आहे. संबंधित संचालकांनाही सदरची नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेची शुक्रवारी महासभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पार्टी मीटिंग सोमवारची ठेवली होती. पण या बैठकीला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने भाजपचे गटनेते संदीप आवटी यांनी पार्टी मीटिंगच रद्द केली. याबाबतचा जाब अधिकाऱ्यांना शुक्रवारच्या महासभेत विचारू असा इशारा दिलाय. महापालिकेच्या 8 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी शुक्रवारी 17 रोजी महासभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे गटनेते संदीप आवटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक सकाळी 12 वाजता घेतली होती. या कालावधीत महिला व बालकल्याण समितीची बैठक स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीला अधिकारी गेले असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र त्यांच्या बैठकीला देखील अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे गटनेते संदीप आवटी यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकारी आणि खाते प्रमुखांनी पार्टी मीटिंगला हजर राहणं बंधनकारक आहे, याचे नियम का पाळले जात नाही असा सवाल उपस्थित केला. येणाऱ्या शुक्रवारच्या महासभेत खाते प्रमुखांना जाब विचारू असा इशारा संदीप आवटी यांनी दिलाय. शिवाय भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील नाराजी व्यक्त केली. सध्याचा काळ कठीण आहे, संघर्षाचा आहे. मात्र जिल्ह्यातील जनतेच्या जोरावर आपण वादळातही दिवा लावू. आपली इच्छा असो अथवा नसो, आपणास जिल्ह्याच्या हितासाठी आणि जिल्ह्यातील चुकीचा विचार रोखण्यासाठी एकत्र येऊन लढावं लागेल. वाहनाच्या आरशात सारखं बघायचं नसतं, अन्यथा अपघात होईल. तसे इतिहासाकडे सारखं बघून चालणार नाही. नूतन सदस्यांनी अभ्यासपूर्ण मांडणीतून जनतेचे प्रश्न सोडवून घ्यावे असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलंय. ते वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एका सत्कार समारंभात बोलत होते. आपण सर्वांनी हातात हात घालून सांगली जिल्हा आणि जिल्हा परिषदेचा इतिहास आणि परंपरेला साजेसं काम करून जिल्ह्यातील जनतेचा विश्वास सार्थ करा. सांगली जिल्हा परिषदेस राज्यातील 1 नंबरची जिल्हा परिषद बनवा असा सल्ला माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी जिल्हा परिषदेतील नूतन पदाधिकारी आणि सदस्यांना दिलाय. आपण आघाडीचे सरकार असताना 2019 साली जिल्ह्यात स्मार्ट PSC हा उपक्रम राबवला. त्यानंतर जिल्ह्यात 42 लाख रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ घेतलाय. हे स्मार्ट PSCचे मोठं यश आहे असे उद्गारही त्यांनी काढलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या पुढाकाराने कासेगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले,
दादा बापू टोकाचा संघर्ष झाला, मात्र त्या दोघांच्या मध्ये जिव्हाळा होता. दादांचे आमच्या घरी येणं जाणं होतं. ते मुख्यमंत्री राज्यपाल असताना मला कधी भेटीसाठी प्रतीक्षा करावी लागली नाही. सांगली जिल्ह्याने स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान केलं असून सातत्याने पुरोगामी विचार जपलाय. निवडणुकीच्या काळात समोरून अगदी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली, अपप्रचार केला, मात्र जिल्ह्यातील जनतेने आपण एकसंघ लढत आहोत म्हणून आपल्या पाठीशी ताकद उभी केली आहे. आपणास काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. आपण एकमेकांच्या साथीने पारदर्शी कारभार करा. जे काम कराल ते प्रसार माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवा. पुढच्या वेळेलाही तुम्हालाच निवडून द्यायला हवं असं मत व्यक्त केलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026 व 27 साठी विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 2152 जागांसाठी लॉटरी पद्धतीने यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत नाव असलेल्या पाल्याची प्रवेश घेण्याची मुदत 20 एप्रिलपर्यंत आहे. तत्पूर्वी पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा असं आवाहन शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले. यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील 212 शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी 31 मार्च अखेर जिल्ह्यातील 3399 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी सरकारने आरटीई अंतर्गत शाळांमध्ये 25% आरक्षित जागा ठेवल्यात. या जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील 212 शाळा पात्र ठरल्यात. या शाळांमधील 2152 जागा आरटीई प्रवेशासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 3399 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले. त्यातील लॉटरी पद्धतीने प्रवेशासाठी मुलांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 20 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मिरज तालुक्यात 31 शाळांमध्ये 323 जागा, वाळवा तालुक्यात 49 शाळांमध्ये 453 जागा, तर सांगली महापालिका क्षेत्रात 35 शाळांमध्ये 519 जागा राखीव आहेत.